अक्षर मानव काय काय काम करतात. तर अक्षर मानवच्या महाराष्ट्र, गोवा अशा आपण देशभरात कार्यरत शाखा आहेत प्रत्येक जिल्हा तालुक्यावर. आणि अक्षर मानव जे 65 विभाग आहेत, म्हणजे माणसाच्या दैनंदिन संदर्भातले जे जे विषय आहेत, आरोग्य असेल, शिक्षण, साहित्य वगैरे खूप सारे, तर त्याच्या संदर्भातले आपण वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रभर राखतो. आता आपण एकत्र काय येतो, तर सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट अशी आहे आपली की आपण देव, जात, धर्म, लिंग, प्रदेश आणि भाषा हे जे काही भेद आहेत आपल्यामधले हे दूर करतं अक्षर मानव. त्यासाठी माणसं एकत्रित आणतं आणि त्याच्यातनं संवाद व्हावा, संवादातनं बौद्धिक क्षमता वाढावी. कारण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान झालं तर माणसांचे विचार वाढतील आणि त्यातनं माणूस सजग व्हायला मदत होईल असं आम्हाला वाटतं. त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रभर राखतो. आता याच्यामध्ये आणखी बारीक सारीक मुद्दे आहेत की एक तर आपण प्रामाणिकपणे आयुष्य जगायचं, कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचार करायचे नाही. म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल तर तीही प्रामाणिकपणे करा. तुम्ही घरात वावरत असाल तर आपल्या कुटुंबाशी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की सगळ्यात आधी कुटुंब सांभाळलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तुम्ही 3 दिवस इथं आहात तर हळूहळू त्या गोष्टी सगळ्यात मला क्लिअर होतील. आता जे लोक आता जाणार आहेत त्यांच्यासाठी म्हटलं आपण 2 मिनिटं बोलावे म्हणून मी इथं आलो. धन्यवाद. ते सोयनी आहे म्हणे बरोबर. ते तिकडे पाणी नाही म्हणे, इकडे हात नाही पुरत म्हणे माझा म्हणे. आणि तिकडे लेडीज झोपल्या सर्व. त्यांना म्हटलं तुमच्या रूममध्ये एक रूम आहे म्हटलं, तिथे थांबा म्हटलं. रूम आहे ना. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव शंकर अंकुश आहे आणि मी बार्शीवरून आलोय.
2012 पासून मी अक्षर मानव या संस्थेशी, या कुटुंबाशी जोडला गेलेलो आहे. माझे जे मित्र होते त्यावेळेचे उपाध्यक्ष होते अक्षर मानवचे मुरलीधर चव्हाण साहेब. त्यांनी मला अक्षर मानव इंट्रोड्यूस केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत आणि इथून पुढे मरेपर्यंत मी अक्षर मानवाशी जोडला जाईल. इथे काय आहे, काय मिळतं, आता हे तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून जे कळेल ते सगळ्यात चांगली गोष्ट असेल. पण मला जे कळलं ते मी तुम्हाला थोडक्यात मानतो. इथं वेगवेगळ्या भागातून माणसं येतात. राजन खान नावाच्या एका अवलिया माणसानं हे कुटुंब तयार केलं आणि त्यांना असं वाटतं की आपण सगळेजण माणूस म्हणून जोडले जाऊ आणि तुम्ही जे काही असाल, जे काही करत असाल ते तुमच्या पद्धतीने इथे येऊन व्यक्त व्हायचं सगळ्यांना. आपण जे काही काम करत असू, मग आपण आपल्या नोकरीच्या ठिकाणी करत असू किंवा कुटुंबामध्ये जी भूमिका करत असू, आपल्यासोबत आपल्या आजूबाजूची जी माणसं आहेत त्यांना घेऊन आपण काहीतरी एक विधायक काम मार्गी लावू शकू किंवा स्वतःचं आयुष्य संपन्नपणे जगायला स्वतःला मदत करू शकतो. अशा सन्माननीय विचारवंत आणि तुम्ही सगळे अनुभवी विचारवंत सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी अक्षर मानव संदर्भात आपली विचारसरणी व्यक्त करतो. असं म्हणतात की रक्ताला जात नसते, धर्म नसते, पंथ नसतो. रक्त ब्राह्मण नसते, हिंदू नसते, निग्रो नसते. रक्त असते रक्तासारखं लाल उष्णारी भडक जे मातीतून उगवते आणि मातीतच मावळते. असा शुद्ध संकल्प या साहित्य संमेलनात या ठिकाणी व्यक्त केला गेला का आणि मला खरोखरच वाटते की शुद्ध मानव ज्या निसर्गानं मानव निर्माण केला, सगळ्यात पहिला मानव, त्याला जात नव्हती, पंथ नव्हता, धर्म नव्हता, कोणताच वर्ग नव्हता. तो निसर्गासारखा निर्मळ होता आणि तोच मानव, ती संकल्पना जर आज आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केली तर खरोखरच जीवन सुंदर होईल. जगणं सुंदर आहे मित्रांनो, जीवन सुंदर आहे, पण त्याचा आनंद जो आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे. मला म्हणजे थोडंसं मी भूतकाळात जातो. मी जेव्हा MA ला अभ्यासक्रमाला होतो, साहित्य काही सगळं मला तेव्हा समजलं. मी आज MA आहे, नेट आहे, PhD सुरू आहे. 22 वर्षापासून कॉन्ट्रिब्युटीचा प्रवास सुरू आहे. पण आनंद नेहमी मला समाधान वाटतं की साहित्य संमेलन सगळ्या गोष्टी मी एकही व्याख्यान सोडत नाही. आणि जेव्हा MA ला होतो तेव्हा MA ला असताना म्हणजे BA पर्यंत साहित्याची एवढी परिचय वगैरे सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण MA ला असताना महात्मा फुले समग्र वाङ्मय हा विषय मला अभ्यासाला होता. दलित साहित्य सुद्धा होतं आणि मग मी जेव्हा महात्मा फुले यांचा समग्र अभ्यास करायला गेलो, गुलाबगिरी हा ग्रंथ वाचला, शेतकऱ्याचा असून वाचला, ब्राह्मणांची कसं, इशारा, सत्सारांत 1, सत्सारांत 2, तृतीय नेत्र नावाचं नाटक वाचलं, सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ वाचला. खरोखरच एक मानव त्या म्हणजे त्या व्यक्तीनं देवाच्याकडे कसा सुंदर विचार केला, पूर्ण देवाची चिरपाड केली. मला अक्षरशः रात्र झोप यायची त्या विचारात आणि मग कुठेतरी चांगला माणूस होण्याचा मी प्रयत्न केला तेव्हापासून. आणि नेहमी साहित्याच्या संदर्भात जिथे जिथे कार्यक्रम असतात तिथे तिथे मी स्वतःला झोपून देतो, तिथे तिथे मी ऐकायला जातो. आमच्या गावातील बरेचसे कार्यक्रम होतात, अनेक संस्था, अनेक शिक्षक उभे असतात, पण शोकांतिका अशी आहे शिक्षक येतच तुमचं ऐकायला. शाळेतले जे हायस्कूलचे शिक्षक असतात, जिल्हा परिषदचे असतात, कोणीच नसतात. मी म्हणतो की एवढी सगळी पगार आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण व्याख्यान ऐकला जेव्हा एखादा व्याख्यान देतो नागपूरचा, औरंगाबादचा, तर हे लोक येत नाही देतात. असं म्हणजे हे वाटते की माणसाला म्हणजे शिक्षित पेशा जर असला तर त्याला अपडेट राहणं फार आवश्यक आहे. त्याला जेवढं ज्ञानाचं क्वेश्चन करायला पाहिजे जास्तीत जास्त, कारण तो इतरांपेक्षा फार वेगळा आहे. त्याच्याकडे बघण्याची भूमिका जी आहे लोकांची ती वेगळी आहे. त्याला अनेक प्रश्न जे असतात ते भेडसावत असतात, विद्यार्थी त्याला अनेक उत्तर विचारत असतात. मी BEd सुद्धा टीचिंग करतो सर, कॉन्ट्रिब्युटिंग करतो आणि BEd वरही शिकवतो. 7-8 वर्षापासून सायकोलॉजी सब्जेक्ट असते. जेंडरचा विषय माझ्याकडे, जेंडर इक्वॅलिटी, तर ते पण मी चांगल्या पद्धतीने सांगतो मुलांना. आणि खरोखरच इथं आल्यानंतर एक आनंद वाटला का इथं वर्गणी, वंशनी, जात नाही, धर्म नाही, एक निखळ निसर्गासारखा माणूस आहे. आणि म्हणून गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो तुम्ही, एवढं वाक्य संपून मी माझे महाराज गणेश पुराणी त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख केला. काही लोक असतील त्यांनी ऐकले ते की भाषा ही भाषा असते, तिच्यामध्ये शुद्ध अशुद्ध काही नसतं. सरांनी सांगितलं होतं, अशोक सरांनी ती गोष्ट फार छान तुपाचं उदाहरण जर तुम्ही सांगितलं की मग कोणीतरी जर असं म्हणलं काय नाही तर त्याला वाटू नये, हे सहज होतं बोलते आलं कशाला आला रे तू. काल खूप सुंदर पद्धतीने त्याने तो विषय आपल्याकडून मांडला. मला तरी वैयक्तिक असं वाटतंय की मला काही फार म्हणजे
कारण प्रमाण भाषेमध्ये जर बोलता किंवा लिहिता येत नसेल तर मी व्यक्त होण्याचंच थांबतोय. आणि असं झाल्यामुळे कदाचित अनेक दर्जेदार साहित्य आपल्या समोर मांडले गेले, तर हे लोकांपर्यंत पोहोचावं. आणि मग विनाकारण मराठी मरते म्हणून गळे काढत बसण्यापेक्षा खरंच काय करता येईल याच्यावर, मग हे तुम्ही किंवा मी किंवा ते लिहित आलेले अनेक लोक आणि ज्यांना पुढे लिहायचं आहे अशा सगळ्यांनी मिळून हे सगळं का करू नये, म्हणून आपण अशा संमेलनामधून एकत्र येऊन चर्चा हाती घेऊन कुठेतरी काहीतरी करायचं आहे. गुरुजींना हेच अपेक्षित आहे. म्हणून गुरुजी पाया चप्पल घालून बाहेर निघालेले आहेत. ते जरी लिहिते असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, पण आपणही अनेक साहित्यिक बघितले असतील की जे बंद खोलीमध्ये फक्त आपले विचार मांडतायत, कधी फेसबुकवर, कधी टीव्हीवर, कधी पुस्तकातून, कधी कादंबऱ्यातून, कधी कथांमधून. पण गुरुजी थांबले नाहीत तिथे. त्यांना जर कळलं की हे होणं अपेक्षित आहे, काही गोष्टी व्हायच्या बाकी आहेत, काही चुकत आहेत, काही बरोबर आहे, हे सगळं समेटून तुम्हाला मला सगळ्यांना सोबत घेऊन जर एक नवा प्रवास करता येईल तर तो अनेक वर्षापासून त्यांनी तो सुरू केलाय. त्यामध्ये तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक जोडले जात आहेत. वैयक्तिक मला तरी हा एक साहित्यिक असा भावलेला आहे म्हणून मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो की त्यांना जे कळलं ते फक्त लिहून ते थांबले नाही, तर ते घडून कसं येईल, ते कसं घडवता येईल पुढे, भले ते चुकत मागत असेल पण करणारा चुकेल. थेरॉटिकली मांडल्यानंतर त्याच्यात चुकवण्याची काही शक्यता फार कमी असते. थेरॉटिकली फार चांगलं तुम्ही लिहू शकता, पण ज्या वेळेला ते प्रयोगात्मक प्रॅक्टिकली करायचंय ते करताना ज्या तुम्हाला एक नंबर अडचणी ज्या ठिकाणी येणार आहेत त्यांना सामोरं जाऊन तुम्हाला त्यातनं कसे रिझल्ट बाहेर आणता येतील हे महत्वाचं आहे. हे करण्याचं धाडस त्या व्यक्तीने केलंय म्हणून आम्ही लोक त्यांच्या प्रेमाला. मग ते चुकले असतील कदाचित, कधी रागावले असतील, ओरडले असतील, नाराज झाले असतील, दुखावले असतील, आणि आम्हाला दुखावलं असेल, तुम्हाला दुखावलं असेल, रागवले असतील, काही झालं असेल. ह्या सगळ्या गोष्टी अलहिता बाजूला सोडून आपण पुन्हा त्या प्रवासाला कसं पुढं वाटचाल करत जाता येईल. पुढे प्रत्येक संमेलनातून, प्रत्येक बैठकीतून आपल्याला एक एनर्जी मिळते. तुम्ही आम्ही सगळे एकमेकांना हातात धरून ती एनर्जी देतो. आणि तो कालचा तो विषय आपला राहून गेल्यामुळे मी हे 2 फक्त मिनिटं त्यामध्ये घातले की मराठी मध्ये पुन्हा सुंदरी काढून बसण्यापेक्षा खरंच त्यात काय काढून व्हॅल्यू आपण टाकू शकतो ते प्रत्येकाने टाकायचे. ही काही कुठल्या मोठ्या एखाद्या व्यक्तीची जबाबदारी नसते की तो एक साहित्यिक आहे आणि म्हणून त्याची जबाबदारी आहे. साहित्यिक तरी तुमच्या आमच्यातलंच लिहितात ना, त्यांनी लिहिलेलं वाचल्यानंतर कुठेतरी टच होतच नाही. हेच तर माझ्या डोक्यात होतं असं वाचताना बऱ्याचदा वाटतं आपल्याला. मग आपल्याकडे तो डेटा आहे, त्यांच्याकडे तो डेटा आहे. त्यांनी तो डेटा अॅनालाइज केल्यानंतर इन्फॉर्मेशन केली त्याची आणि ती तुमच्यासमोर मांडली म्हणून तिचं व्हॅल्युएशन आपल्याला कळतंय. आणि हीच तर माझी भूमिका होती, त्यांनी मांडलेली तीच तर माझी भूमिका होती. किंवा एका वेळेस ती भूमिका बदलत नसेल तर तेव्हा आपण टीका करतो. म्हणजे हे सगळं होत तो समाज डेव्हलप होत गेला पाहिजे अशी त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी अक्षरशः या संकल्पनेतून त्या एका साहित्य चळवळीतून ही एक मोठी चळवळ लागली. मग त्याच्यामध्ये अनेक विभाग पुढे होत गेलेले. सुरुवातीला 5, 50, 60, 70, 80, 90 पर्यंत अनेक विभाग आहेत. त्याच्यामध्ये त्यांची तीच भूमिका कदाचित असावी की सरांनी सांगितले की ते विज्ञान क्षेत्रातले आहे. मग काय झालं, साहित्य काय विज्ञानात नसतं, साहित्य कुठेही आहे. मग कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला तिथे यावं, अभिव्यक्त व्हावं करेक्ट, आणि त्यातनं ते नवनिर्मिती तर होतेच ते अभिव्यक्त झाल्यानंतर. पण मग ज्या त्रुटी तुम्हाला वाटतायत की समाजामध्ये किंवा जगात आतापर्यंत ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्यावर काम व्हायला पाहिजेत आणि हे पुढे सुधारायला पाहिजे, तर त्यासाठी तुमचा आमचा त्यामध्ये सहभाग असावा ही त्यांची गुरुजींची भूमिका आहे. म्हणून आपण इथं अशी येतोय. आणि त्यांनी जर सांगितलंय त्याने म्हणजे साहित्य संमेलन, विनोदी साहित्य संमेलन हे सगळे झाले, त्याच्यामध्ये सभा समारंभ होतात, कोणीतरी एक समोर येऊन बोलतो आणि आपण फक्त मागे येऊन ऐकतो, प्रदर्शनी बघतो, तिथे ते स्टॉल्स असतील तिथे खातो पितो आणि मग जाऊन टिकाटेपणा करतो की असं व्हायला पाहिजे होतं आणि असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. पण त्यात आपलं योगदान काहीच नसतं. हे संमेलन असं आहे की त्यात आपल्याला योगदान द्यायचं आहे. म्हणजे काल उद्घाटन झालं जरी असलं, आज खरं संमेलन सुरू झालेलं आहे आणि यात प्रत्येकाने योगदान द्यायचं आहे. आम्ही फक्त चर्चक आहोत आणि सहभाग आपल्या सगळ्यांचा आहे. फक्त तुम्ही सगळे आहात त्यामुळे प्रत्येकाला इथं व्यक्त व्हायचं आहे. डॉक्टर जयंत येणार आहे पण ते उशीर आहे दिवसभरात. साहित्यातला पुढचा जो भाग आहे त्याने आजच्या विषयामध्ये कार्यक्रम पत्रिका सगळ्यांनी बघितलेली आहे. तेरी चुभती प्यारी प्यारी सी मुस्काने हैं और नजरें झुकी और नजरें हटी, पर मैं क्या ही करूं बर्बाद।
तेज बरसात के महीने में सनसनाती हुई हवा थी, ओट से आ गिरी हथेली पर कोई मासूम सी दुआ थी वो, सबके जैसी मगर अलग सबसे, एक थी वो हजारों लाखों में, मंदिरों में दिए जले जिस तरह वो उजाला था उसकी आंखों में। जाने शाकुंतलम के पन्नों से कब वो निकल आई, कोई तो देख भी नहीं पाया, वस्त्र बादल के वो बदल आई। हरणार लाख वेळा, हरणार लाख वेळा, ध्येय सोडणार नाही, हरणार लाख वेळा, ध्येय सोडणार नाही, माझ्या आतील सूर्यास काळोखाचे भय नाही, माझ्या आतील सूर्यास काळोखाचे भय नाही, नियतीच्या खेळापुढे हात मी टेकणार नाही, नियतीच्या खेळापुढे हात मी टेकणार नाही, अस्तित्वाच्या युद्धात माझ्या, अस्तित्वाच्या युद्धात माझ्या शस्त्र मी फेकणार नाही, देह जळेल स्मशानी माझा, देह जळेल स्मशानी माझा, स्वप्नेही जळणार नाही, देह जळेल स्मशानी माझा, स्वप्नेही जळणार नाही, जीवनाच्या रणातून, जीवनाच्या रणातून कधीच मी पडणार नाही, कधीच मी पडणार नाही, जगात या अपार दुःख तुटले न तुटणार मी, जगात या अपार दुःख तुटले न तुटणार मी, परिस्थितीच्या खोलडोहात बुडले न बुडणार मी, घाबरून या संकटांना थांबले न थांबणार मी, असतील वाटेवर आयुष्याच्या काटे खूप जरी, असतील वाटेवर आयुष्याच्या काटे खूप जरी, असेल सावली कधी कधी असेल धूप तरी, असेल सावली कधी कधी असेल धूप तरी, प्रेरणा मनीची मनाला तोडली न तोडणार, होईल खुले आकाश झेप यशाची घेण्यास, होईल खुले आकाश झेप यशाची घेण्यास, ठेव मनी हिम्मत देण्या झुंज तू वादळास, ठेव मनी हिम्मत तू देण्या झुंज तू वादळास, साथ स्वतःचीच स्वतःला सोडली न सोडणारी, साथ स्वतःचीच स्वतःला सोडली न सोडणारी, काळोखात विझण्यासाठी अवसेची ही रात नाही, काळोखात विझण्यासाठी अवसेची ही रात नाही, विश्वासाच्या हे प्रकाशा तुझ्या विना पहाट नाही, विश्वासाच्या हे प्रकाशा तुझ्या विना पहाट नाही, उरातील चेतना ही पेटली काही आज नाही, उरातील चेतना ही पेटली काही आज नाही, नव ऊर्जेच्या हे प्रकाशा तुझ्या विना पहाट नाही, नव ऊर्जेच्या हे प्रकाशा तुझ्या विना पहाट नाही. आणि एक कवितेतच माझं जग आहे असं सांगण्यासाठी उरेल मी म्हणते, असेन मी नसेन मी कवितेत दिसेन मी, असेन मी नसेन कवितेत दिसेन मी, हसेन मी रडेन मी आयुष्य हे जगेन मी, हसेन मी रडेन मी आयुष्य हे जगेन मी, पडेल मी थकेल मी जिंकण्यास उठेल मी, पडेल मी थकेल मी जिंकण्यास उठेल मी, फुलेल मी सुकेल मी पुस्तकात राहेल मी, फुलेल मी सुकेल मी पुस्तकात राहेल मी, जगेन मी मरेन मी कवितेत उरेन मी. विद्यार्थी आहे आणि ते अमरावतीच्या बाजूला रिद्धपूर आहे, रिद्धपूरच्या पिचोरी नावाचं माझं गाव आहे, तिथेच मी राहतो. कवितेचं शीर्षक आहे आसमंत. तो न्याहाळतो किशपाट मधील रंगीत मासोळ्या,
तो न्याहाळतो फिशपॉट मधील रंगीत मासोळ्या आणि प्रश्न विचारतो, पप्पा पप्पा या सुंदर मासोळ्यांना आपण खायला देतो, काही मासोळ्या का खातो आपण? मी गप्प गडद जांभळ्या झालेल्या आभाळात कुणीतरी दूध पावा वाजवतोय. साऱ्या साऱ्या राधावनाच्या आठवणीचा फ्लॅशबॅक वाटतो सुखद. सुंदर मनाने आणि शरीराने असलं की सहज लचके तोडले जातात माणसाच्या जातीत. मी येतो फ्लॅशबॅकच्या बाहेर इथे वर्तमानात आणि बोलू लागतो, बेटा तुझ्या आईच्या डोळ्यांच्या डोहात मी बुडालो तेव्हाच झालो खरा आरोपी. बेटा तुझ्या आईच्या डोळ्यांच्या डोहात मी बुडालो तेव्हाच झालो खरा आरोपी. मी देणार नाही तुला कुठल्याही प्रेम कहाणीचे धडे आणि कामुकतेचे विश्लेषण. सोबतच नाही देणार तुला संस्काराचा दुधाळ पधाळ पेढा हातावर. बेटा तुला शुगर डॅडी, गोल्डी गर्ल, झिंगालो आणि प्ले बॉय, गे, लेस्बिन आणि बरेच काही कळायला हवे. बेटा तुला शुगर डॅडी, गोल्डी गर्ल, झिंगालो, प्ले बॉय, गे, लेस्बिन आणि बरेच काही कळायला हवे. भावनिकतेसह तुझे नाते वस्तुस्थितीसोबतही जुळायला हवे. त्याचा एक प्रश्न आणखी, तुम्ही माझे पप्पा खरंच आहात का? तुम्ही माझे पप्पा खरंच आहात का हे कशावरून? बेटा तुझे सारे प्रश्न माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे. बेटा तुझे सारे प्रश्न माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे. तुझ्या मम्मीत आणि माझ्यात कधी कधी कायमचा दुरावा आहे. तरी सुद्धा प्रत्येक लढाई शेवटची म्हणून लढून घ्यावी. कारण या फिशपॉट मधल्या मासोळ्या असतातच त्यांच्या काचेतल्या पाठपुरत्या मर्यादित. तरी सुद्धा प्रत्येक लढाई शेवटची म्हणून लढून घ्यावी, कारण या फिशपॉट मधल्या मासोळ्या असतातच त्यांच्या काचेतल्या पाठपुरत्या मर्यादित. त्या देऊ शकत नाही कुठलाही आदर्श उंच भरारी घेण्याचा. आणि आपला तर सारा आसमंत आहे. आपल्या स्वप्नांना कुठे अंत आहे. प्रचंड फना व्हावे, खूप बर्बाद व्हावे. आणि मग सांगावी अनुभवाची कहाणी येणाऱ्या पिढ्यांना आसमंत मोकळा करण्यासाठी. खूप धन्यवाद सर. उपस्थित सबंध ज्येष्ठ श्रेष्ठ रसिकांना कळविण्यात येते की केवळ 6 कवी 7 कवी या विचारपीठावर कवी संमेलनाच्या जरी दिसत आहेत तुम्हाला, तरी ज्यांच्या कविता वाचून पूर्ण होतील त्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी रसिक आदरणी विराजमान व्हावं आणि ज्या कवींच्या कविता राहिलेल्या आहेत त्यांनी वर यावं नंतरच्या भागात. आता कुठलाही काही प्रोटोकॉल फॉलो करत नाही, कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना आता कविता ऐकायच्याच आहेत सगळ्यांच्या. त्यामुळे थेट कार्यक्रमाला जातो. अध्यक्षांच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर सर्वप्रथम सचिन इंगळे कवी जे आहेत अंजनगाव गुरुजीवरून आलेले आहेत. ते गझल सुद्धा लिहितात, कविता सुद्धा लिहितात. ते लिहित असताना ते एका जागी म्हणतात की छळतो तिला हा इरादा भाकरीचा दारात लेकराला सोडून चालते ती. असं आईवर बहिणीवर कविता करणारे कवी सचिन इंगळे यांना मी इथे कवी सादर करण्यासाठी पसंत करतो. नमस्कार, मी सचिन इंगळे अंजनगाव सोडून आलो आहे आणि आनंद वाटत आहे इथे दिग्गज लेखक कवींसोबत मी कविता सादर करत आहे. माझे सर
मी त्यांना फेसबुकवर त्यांच्या गझल कविता ऐकतो. थोरा सरांचे पण मी लेख वगैरे वाचतो. काहीतरी माझा मी पण ते मी पूर्ण परिपक्वपणे मला सांभाळून घ्या. गझलेचा प्रवास करत आहे. म्हटला याप्रमाणे नजरेत थेट काही बोलून चालते ती, नजरेत थेट काही बोलून चालते ती, विनीत मोगऱ्याला माडून चालते ती. दुनियेत प्रेम कुठले नुसतीच मोहमाया, दुनियेत प्रेम कुठले नुसतीच मोहमाया, आवाज पैजणांचा टाळून चालते ती. छळतो किती तिला हा इरादा भाकरीचा, छळतो किती तिला हा इरादा भाकरीचा, दारात लेकराला सोडून चालते ती. शृंगार आयुष्याचा वाहून काल गेला, शृंगार आयुष्याचा वाहून काल गेला, हे घाव वेदनेचे उधळून चालते ती. काहूर या मनाचा कडणार ना कधीही, काहूर या मनाचा कडणार ना कधीही, हुंका काळजाचा वितळून चालते ती. नजरेत थेट काही बोलून चालते ती, विनीत मोगऱ्याला माडून चालते. काय काय म्हणू शकते त्यांनी आपल्या आता नको कोंड मारा, नको विषारी हवारा, नको दासी पण आता, नको जुलमाचा पहारा. ज्योत लाविलीस साववन, वाणी पेटवीन, तुझे शिल्प कोरिलेस ते मी बोलके करीन. ज्योती क्रांती वाचनाचा, तशी क्रांती ज्योत साऊ, त्यांनी लावी येले रूप, आम्ही न भाडावी डरू, त्यांनी लावी येले रूप, आम्ही न भाडावी डरू. साऊ क्रांतीची गवेल साऊ, समतेची चाहूल साऊ, क्रांतीची गवेल साऊ, समतेची चाहूल साऊ, शोषितांची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल साऊ, मुक्तीचं पाऊल. कहाँ पर है वो? वाटर क्रेट्स होते ना वो सप्लाई करता है। कहाँ पर है आपका? मेरा नागपुर में। कहाँ पर? देवी मंदिराच्या तिथं. सूर्य इथंच आहे, हा इथंच आहे सूर्य ढगात. खूप वर आहे तो. मिळते तुम्हास बापू, सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. मच्छी जिवंत तुमच्या ताटात जीव देते. मच्छी जिवंत तुमच्या ताटात जीव देते. इस्टेट मज नको पण त्या एक खास बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. तुमची बुलेट गरजे तोफे परी शिवाच्या. शिवाजी सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. तुमची बुलेट गरजे तोफे परी शिवाच्या. रॉकेल ओतता का येईल वास बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. सत्संग रोज रात्री
तुमचा भरात असतो. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. सतसंग रोज रात्री खणून समुद्रही भिडविता येतो थेट पाताळाला. स्वर्गाचाही निचरा करून शोधता येतं देवाच्याही बापाला. मातीत पिकलं नाही सोनं म्हणून शिव्या हासडू नये आभाळाला. ज्यानं त्यानं आपापल्या पाठीवर बांधावा एक एक ढग, म्हणजे रिमोट दाबून घडून आणता येते बरसात बिन बादल. नाचविता येतात स्वप्नांचे मोर थिंग ताल. शिडी कधीच मोठी नसते चढणाऱ्या पावलांपेक्षा. एक गझल. त्यांना सांगायचं जेवणाची सोय करा, 2 जेवण आणि 2 नाश्ते आहेत. एवढं जर केलं पाहिजे तर मला नव्हती. जिल्ह्यातले लेखक कवी एकत्र येणं, पत्रकार कलावंत एकत्र येणं आणि त्यांनी दीड दिवस एकत्र राहणं, त्याची राहण्याची सोय असावी सार्वजनिक अशी. आणि दीड दिवसाचं साहित्य संमेलन प्रत्येक जिल्ह्यात राहून एक स्वप्न असतं. अरे भरवा त्याला. भजिया भजिया गुड जलेबी. काय वाईट आहे. समोसा, पोहा, शक्कर जलेबी, गुळाची जलेबी, खवा जलेबी, पेढा, बालुशाही, बाकरवडी, मोतीचूर लड्डू, शंकरपाळे, सांडते वेचते ती सती ओल्या वाच्या तळाशी वेचते ती सती. जिंदगीचा उन्हाळा सुगीचा करून, जिंदगीचा उन्हाळा सुगीचा करून आई जपते मुलाला हाताशी धरून. जरी जन्मभर ती प्रीती राहिली माय माझी गरीबी जिथे राहिली. वेशीवरच्या वस्तीत भेसून काढो. शेंदूर पासून उभी झाडे वेशीवरच्या वस्तीत भेसून काढो. नग्न आयुष्याची सोबत करते सनातनी वांजको. शेंदूर पासून उभी झाडे वेशीवरच्या वस्तीत भेसून काढो. लग्न आयुष्याची सोबत करते सनातनी ही वांजको. गारांच्या पावसात कौलारू घरांचा इथे कुठेच निभाव नाही. वाळवंटाची सुट्टी सारे कुठेच कुणाची गाव. क्या बात आहे. शिडी कधीच मोठी नसते चढणाऱ्या पावलांपेक्षा.
खणून खणून समुद्रही भिडविता येतो थेट पाताळाला. स्वर्गाचाही निचरा करून शोधता येतं देवाच्याही बापाला. क्या बात आहे. मातीत पिकलं नाही सोनं म्हणून शिव्या हासडू नये आभाळाला. ज्यानं त्यानं आपापल्या पाठीवर बांधावा एक एक ढग, म्हणजे रिमोट दाबून घडून आणता येते बरसात बिनबादल. नाचविता येतात स्वप्नांचे मोर धिंग ताल. शिडी कधीच मोठी नसते चढणाऱ्या पावलांपेक्षा. क्या बात आहे, क्या बात आहे. थोडीशी म्हणजे क्वालिटी इथं गांधीजी नाही, बस एवढाच खुलासा म्हटला आहे. विझवा दिवा जरासा. दिवा विझवण्याचे संदर्भ तुम्हाला माहिती. विझवा दिवा जरासा दिसता झकास बापू. क्या बात आहे. विझवा दिवा जरासा दिसता झकास बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. बंफर तुम्ही पचवता गोदाम पोट तुमचे. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. बंफर तुम्ही पचवता गोदाम पोट तुमचे. राहो चितेवरी ही हातात ग्लास बापू. क्या बात आहे. लाजवी हो इर्षाद प्रकाश बापू. काय कीर्ती आहे सर बंपरची. राजगुरूताईंनी फार नागडं वास्तव त्यांच्या कवितेतून मांडलं, म्हणून मला ही गझल इथे सादर करावी असं वाटलं, म्हणून या विषयाबद्दल थोडीशी माफी मागेल. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. तुमच्या स्मृतीत घ्यावी, तुमच्या स्मृतीत घ्यावी का वीर्यदान शिबिरे. अरे बापरे. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. तुमच्या स्मृतीत घ्यावी का वीर्यदान शिबिरे. साठीतही कुमारी मिळते तुम्हास बापू. तुमच्या स्मृतीत घ्यावी का वीर्यदान शिबिरे. साठीतही कुमारी मिळते तुम्हास बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. मच्छी जिवंत तुमच्या ताटात जीव देते. क्या बात. मच्छी जिवंत तुमच्या ताटात जीव देते. इस्टेट मज नको पण त्या एक घास बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. तुमची बुलेट गरजे तोफे परी शिवाच्या. शिवाजी बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. तुमची बुलेट गरजे तोफे परी शिवाच्या. रॉकेल ओतता का येईल वास बापू. क्या बात आहे. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. सत्संग रोज रात्री तुमचा फडात असतो. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. सत्संग रोज रात्री तुमचा फडात असतो. तुमचा फडात असतो. वाड्यात माय आमची बसते उदास बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. भांडण पुन्हा धुऱ्याचे आलेच टेबलावर. टेबल तुम्ही समजता. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. भांडण पुन्हा धुऱ्याचे आलेच टेबलावर. एसी मध्ये कसे हो आलेत डास बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. शेवटचा शेर. लुटला तुम्ही खजाना, लुटला तुम्ही खजाना आम्हास भरविण्या पण. लुटला तुम्ही खजाना आम्हास भरविण्या पण. पापात ग्राह्य आम्हा धरता कशास बापू. सूर्यास लाजवी हो तुमचा प्रकाश बापू. वाह वाह वाह. तसा तर फार आहे गोडवा तिच्यात. लग्नानंतरची गोष्ट आहे त्यांची. तसा तर फार आहे गोडवा तिच्यात, पण गोड असून गुडाहून साखर वेगळी आहे. एकाच रस्त्यावरून सोबतीने निघालो. सोबत जात असतात नवरा बायको, पण तरीही गंमत काय असते ती कोणालाच माहिती नसते दोघांशिवाय. एकाच रस्त्यावरून सोबतीने निघालो. रस्ता एकच पण चाल दोघांची वेगळी आहे. वाटते जरी की एकमेकांची राखली म्हणे.
वाटते जरी की एकमेकांची राखली म्हणे, पण तरी ही मनी दोघांच्या गोष्ट थोडी वेगळी आहे. तसे तर फार आहे अंगावर तीळ तिच्या, तसे तर फार आहे अंगावर तीळ तिच्या, पण ओठावरच्या तिळाची व्यथा जरा वेगळी आहे. आधी तिला दुसरा आवडायचा आणि त्यालाही, आधी तिला दुसरा आवडायचा आणि त्यालाही. असो, आज दोघे आनंदात आहे, ही बाब वेगळी आहे. आधी तिला दुसरा आवडायचा आणि त्यालाही. असो, आता दोघे आनंदात आहे, ही बाब वेगळी आहे. आणि वेगळाच शेवट आहे की वेगळाच आहे तो आणि वेगळीच आहे ती. नंतर कधीतरी सांगेल दुसरी कहाणी, ती याहून वेगळी आहे. या छानशा कवी संमेलनाचा समारोप करतो. आता वातावरण आणि त्या वातावरणामध्ये आता इथे जवळपास मी पाहतोय की बसलेल्यांपैकी सर्वजण लग्न झालेली आहेत. आणि मग कसं करायचं, मग सरांनी होकार दिला, स्थळ ठरलं, शाळा दिली सरांनी सगळं आम्हाला एकदम म्हणजे वडिलांसारखं आम्हाला सरांनी मार्गदर्शन केलं. पण पैसा कसा उभा करायचा, तर मग प्रायोजक पहा, आयोजक पहा, कारण काही साधं कार्यक्रम घेणं नाही आहे. तर आमचे जे अमरावती विभागाचे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक आहेत डॉक्टर केशव शिंदे सर यांनी आम्हाला मदत केली, आर्थिक मदत केली. तुम्ही संमेलन आज सर इथं हजर नाही आहे, आज सरांची उपस्थिती तर नाही आहे, पण आपण त्यांच्यामुळे त्यांचं आपल्याला म्हणजे ते नाही आहे तरी त्यांचं नाव आलं पाहिजे यासाठी मी त्यांचं सांगत आहे. त्यांनी एका शब्दानं काही नाही म्हटलं आम्हाला. आम्ही अनेक राजकीयकडे गेलो, अनेक आमदाराकडे गेलो, अनेक खासदाराकडून गेलो, पोहोचलो, कोणी उभं नाही आलं, कोणी समोर नाही आलं, पण सरांनी एका शब्दात उद्या या आणि तुम्ही म्हणे माझ्याकडून जे मदत आहे ती घेऊन जा. डॉक्टर केशव तुपे सर यांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल एकदम 15 ते 6 दिवसाचं ठरलं आणि आम्ही ते इथपर्यंत आणले. पण याच्या मागे काही असे लोक आहेत, त्यांचं नाव सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. यासाठी मी थोडंसं आभार प्रदर्शन न करता थोडं बोलू इच्छितो. आमचे मार्गदर्शक, आमचे विश्वस्त अक्षरमानवचे सर्व राजन खान सर यांच्या प्रेरणेनं आम्ही हे संमेलन त्यांच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर धावपळ केली. पण कुठले संमेलन घेतो म्हटलं तर संमेलन असं सहज होत नाही. माणसाला सगळे समोर घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. कार्यक्रम घ्यायचा, संमेलन घ्यायचं, हे उभं करायचं, कसं करायचं. दिवाळी आहे, दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत मी फिरलो, 2-3 लोक होतो, आम्ही फिरत होतो. पण असे काही लोक भेटले आम्हाला, जसे राजपूत सर आहे, प्राचार्य राजपूत सर आहे, कट्टे सर आहे, त्याच्यानंतर आमचे सर कुलकर्णी सर आहे. खूप मोठं मी म्हणतो सरांकडे आम्ही गेल्याबरोबर सरांनी पहिल्या शब्दात आम्हाला होकार दिला, ठीक आहे तुम्ही आमची शाळा घेऊन घ्या, संमेलन घ्या. अशा चांगल्या उपक्रमासाठी आपलं संमेलन साठी जागा उपलब्ध आहे. डिसेंबरमध्ये हे संमेलन घ्यायचं होतं, डिसेंबरमध्ये संमेलन घ्यायचं. सरांनी म्हणलं आमचे मुलं आता गेलेले आहेत, आता शाळा रिकामी आहे, तुम्ही शाळेचा आनंद घेऊ शकता. चित्रकलाचा तुमचे सगळे जे राज्यभरातून जी मंडळी येतील ती मंडळी तुमच्या पूर्ण आमच्या शाळेचा आनंद घेऊ शकेल. मुलं आले, तुमची गैरसोय होईल, तुम्हाला थोडा आनंद घेता नाही येणार, म्हणून एवढ्या लवकर आम्हाला हे संमेलन या आता घ्यावं लागलं. साहित्य निर्मिती ही निरीक्षणातून होत असते. काहीतरी आपल्याला ते जाणवतं, बोलता येत नाही, किंवा एखादं निरीक्षण असतं, आपल्याला त्याबद्दल माहिती होतं, ते कुणाला सांगावं असं वाटतं, तेव्हा साहित्याची निर्मिती होत जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून साहित्याची निर्मिती होत असताना ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणातच घडत असतात. आणि आपण त्या पर्यावरणाचे घटक आहे म्हणून साहित्यापासून पर्यावरण आणि पर्यावरणापासून साहित्य हे काही वेगळं नाहीये. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्ञानेश्वरापासून जर बघितलं की ज्ञानेश्वर म्हणतात की शुद्ध बीजा मोठी फळे रसाळ कोमटी, तिथेही साहित्यामध्ये पर्यावरण आलंच की त्यांना
माणसाच्या जगण्याचा त्यांना सिद्धांत समजून सांगायचा आहे. दृष्टांत पर्यावरणाचा घेतला. पुढे तुकारामाकडे आलं तर तुकाराम सुद्धा ते सांगतात की ते तर फार म्हणजे त्यांनी एकदम कहर करून टाकला की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुसोरे आडवी. म्हणजे वृक्षवल्ली हे आम्हाला सोयऱ्यासारखे आहे म्हणून असं सांगूनच टाकले त्यांनी. बागेतले फुल कोणी गजरे कोणी हार व्हावे, माणसाने असे जगावे. कोणी बागेतले फुल कोणी गजरे कोणी हार व्हावे, माणसाने असे खल्लास व्हावे जसे कुपीतल्या तर हळूहळू उडून जावे. अरे अलमस्त मौज करावी दुनियेची लुटून घ्यावा काळ, आणि जशी भोगली सकाळ राजा तशीच भोगावी संध्याकाळ. जशी भोगली सकाळ राजा तशीच भोगावी संध्याकाळ. आज आपण ही छानशी संध्याकाळ उपभोगून राहिलेलो आहोत आणि केवळ साहित्याच्या अंगानं आजची ही संध्याकाळ आपल्याला संस्मरणीय राहणार तर आहेच, परंतु उद्याचे परवाचे तिन्ही प्रहर सुद्धा आपल्याला संस्मरणीय राहणार आहे. माझा शेर आहे की कुठे हरवला माणसाचा तो मारून फुंकर राखेतला तो निखारा शोधतो मी. मारून फुंकर राखेतला तो निखारा शोधतो मी. कुठे हरवला माणसाचा तो निवारा शोधतो मी. सरांनी काल सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की मी कविता लिहितो ती मी जगत असतो आणि मी जगतो ते मी लिहितो. काहीच असंच आहे की मी असंच माणसाचा निवारा शोधण्याचा नेहमी प्रयत्न करत होतो आणि माणसाचा निवारा शोधता शोधता आता इथे आलो तर असं वाटतंय की कदाचित आपला प्रवास थोड्या वेळासाठी का असेल आपण इथे विसावा घेतला पाहिजे, कारण इथे दिसत आहेत माणसे आणि ते अक्षर मानवने ती गोष्ट मला दिली आहे, तर त्यासाठी अक्षर मानवाचे मी धन्यवाद म्हणतो. आपला विषय की पर्यावरण, मराठी साहित्यातील पर्यावरण. मराठी साहित्यातील पर्यावरण म्हणजे या विषयावर बोलायचं झालं तर खरं तर ही गोष्ट आहे की पर्यावरण आणि साहित्य हे कधी एकमेकांपासून वेगळे नव्हतेच. साहित्य आणि पर्यावरण हे एकमेकांना संलग्न आहेत. साहित्याशिवाय पर्यावरणाशिवाय साहित्य लिहिल्या जाऊ शकत नाही. कारण अक्षर मानव काय काय काम करतात, तर अक्षर मानवच्या महाराष्ट्र गोवा अशा आपण देशभरात कार्यरत शाखा आहेत प्रत्येक जिल्हा तालुक्यावर. आणि अक्षर मानव जे 65 विभाग आहेत, म्हणजे माणसाच्या दैनंदिन संदर्भातले जे विषय आहेत, आरोग्य असेल, शिक्षण, साहित्य वगैरे खूप सारे, तर त्याच्या संदर्भातले आपण वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रभर राखतो. आता आपण एकत्र काय येतो, तर सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट अशी आहे आपली की आपण देव, जात, धर्म, लिंग, प्रदेश आणि भाषा हे जे काही भेद आहेत आपल्यामधले हे दूर करतं अक्षर मानव. त्यासाठी माणसं एकत्रित आणतं आणि त्याच्यातनं संवाद व्हावा, संवादातनं बौद्धिक क्षमता वाढावी. कारण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान झालं तर माणसांचे विचार वाढतील आणि त्यातनं माणूस सजग व्हायला मदत होईल असं आम्हाला वाटतं. त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रभर राखतो. आता याच्यामध्ये आणखी बारीक सारीक मुद्दे आहेत की एक तर आपण प्रामाणिकपणे आयुष्य जगायचे, कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचार करायचे नाही. म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल तर तीही प्रामाणिकपणे करा. तुम्ही घरात वावरत असाल तर आपल्या कुटुंबाशी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की सगळ्यात आधी कुटुंब सांभाळलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तुम्ही 3 दिवस इथं आहात तर हळूहळू त्या गोष्टी सगळ्यात मला क्लिअर होतील. आता जे लोक आता जाणार आहेत त्यांच्यासाठी म्हटलं आपण 2 मिनिटं बोलावे म्हणून मी इथं आलो. धन्यवाद. गुणजनारे सभामंडप स्वागत झाले 10 दिशांनी. गुणजनारे सभामंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी शिल्पकार हो सारे कल्पक. शिल्पकार हो सारे
इतके वाटते का माणसानं काहीच नाही केलं आयुष्यात. बरेच लोक आपल्याला सांगतात की बाबा तुमचे एवढे पिक्चर आले, तुमचे एवढे पिक्चर आले, पण ठीक आहे, म्हणजे ते आपली आवड होती. आपल्या आवडीनं आपण ते गेलो, आपण ते केलं. आपल्या परस्पेक्टिव्ह कधी पिस्तूल नाही ठेवले की तुम्ही जाच, तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा. त्या आपल्या आवडीनं केलं, त्या गोष्टी झाल्या आपल्या हातून, ते त्याचं लय कौतुक करण्यात काही अर्थ नाही, लय छाती बघून जाण्यात काय अर्थ नाही. असे ह्याच्या आधी समजा आपण हिस्ट्री पाहिली तर अनेक कलावंत आहेत, अनेक साहित्यिक आहेत, अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. फक्त असं आहे की माझं कसं आहे, मला जसं अंकुरचं वाचन आहे तसं मला वाचन कमी आहे. म्हणजे पहिली मी वाचू नाही असं नाही, म्हणजे बऱ्याच गोष्टी जसं हे जे गृहस्थ आहे आजचे अध्यक्ष, हे एकदा तर आम्हाला पागल करेल. इतक्या प्रेमाच्या कविता ह्याच्याशिवाय कोणीच नाही केलेल्या आहेत. दोन पोस्टी प्रेमा मी तर म्हणतो युनिव्हर्सिटीकडे काही कुलगुरूकडे हे करतील, निवेदन करतील, अशोक थोरात आम्हाला सायन्सला पण पाहिजे, सायन्सच्या वर्गात दोन पिरियडने घ्यावं, असं इतकं जोरदार धमाकेदार काम होतं. आणि मग मोठा झाला मला असं शिकवण्यात आलं की या विश्वाला अंतच नाही, तुमचं गणितच फेल आहे. दुसरं अनेक प्रश्न आहेत की दुःख आपल्या पाचवीला पुजलेली आहे. गरज कसं आहे, आता मी माझं जे बालपण ज्या गावामध्ये गेलं त्यावेळेला भीषण दारिद्र्य होतं. बस मजेत. 9-10 चिखलदरा येथे होणाऱ्या अक्षर मानव या साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद सन्माननीय भारत दादा. यानंतर आपण आपले ज्येष्ठ साहित्यिक येथे उपस्थित आहेत, मी श्री अशोकजी मानकर यांना अशी विनंती करतो की आपण आपली भूमिका संक्षिप्तात आजच्या या निमित्ताने मांडावी. अरे अरे असंख्य लोक भेटतात रे मला, का पण भेटत असतील तुम्हाला असं मला प्रश्न पडते. अशी म्हणजे आपल्या भाषेची आपल्यालाच लाज वाटते. आता ह्याचं हे काय आहे, उत्तम उदाहरण काय आहे का कोकणामध्ये बाबा वर्धन नावाची एक नाट्य हे होते, स्पर्धा होते, तर ती दरवर्षी होते. सर म्हणजे आपण प्रेम करणं किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला मुद्दाम आवर्जून सांगतो. त्या नाट्य स्पर्धेमध्ये यावर्षी एक वऱ्हाडी भाषेतली एकांकिका नाकारली. का तर तुमची भाषा वऱ्हाडी आहे, आमच्या लोकांना समजत नाही. ही आत्ताची गोष्ट आहे, 10 दिवसापूर्वीची. तर आपलं निदान आपल्यावर प्रेम असलं पाहिजे. आम्ही व्यक्त झालो, आम्ही बोललो किंवा मग तुम्हाला एवढं पाहिजे होतं तर मग तुम्ही सांगत होतं की बा हे चिपळूण पुरती मर्यादित आहे, हे खेड पुरती मर्यादित आहे स्पर्धा, कशाला फालतू कोणीच नाही केलेलं आहे. दोन पोटके प्रेमात मी तर म्हणतो का युनिव्हर्सिटीकडे काही कुलगुरूकडे हे करतील,
निवेदन करतील किंवा अशोक थोरात आम्हाला सायन्सला पण पाहिजे, सायन्सच्या वर्गात पण 2-2 पिरियड घ्यावं, असं इतकं जोरदार धमाकेदार काम होतं. नंतर आमचे वाघ साहेब होते, विठ्ठलराव होते. पण मी जास्तीत जास्त साहित्य जे काही आहे वराडीतच जास्त वाचलं आणि फार मला ते रुजलं भावलं. याचं कारण असं की ते आपल्या जीवनातलं दळणवळणीतलं होतं. त्याच्यापुढे काय बोलावं असा एक प्रश्न एक निर्माण झालेला आहे. पण या अक्षर साहित्यानं व्यक्त होणे असा एक उपक्रम मांडला आहे. 8, 9, 10 हे 3 दिवस व्यक्त व्हा, तुमच्या मनात काय असेल ते सांगा. अशा या पद्धतीनं हे साहित्य संमेलन ची रूपरेषा आहे. हे मला खूप आवडलं आहे. कारण का काय हे व्यक्त काही फार आजकाल होत नाहीत लोक, म्हणजे बायकोसमोर पण तोंड उघडत नाहीत. हा खरंच आहे. त्याच्यामुळे हा एक मला असं वाटतं की बहुतेक इथे येणारी सगळी माणसं पण पद्धत आहे म्हणून सांगतो. 8, 9, 10 चिखलदरा इथं होणाऱ्या अक्षर मानव या साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. येते पण तेवढंच येते. लल्ला लल्ला लोरी दूध चिकटोरी दूध में बताशा मुन्नी करे तमाशा बोला त्यांच्या मनात काहीतरी दुसरं. शेर नाही भजन आहे भजन. शेर इश्क वालों से न पूछो कि उनकी रात का आलम कहाँ कैसे फरियाद करता है. क्या बात है. इश्क मेरी जान. बरं, सगळ्यांना एक सूचना आहे. हा कार्यक्रम संपला की आपापल्या रूम मध्ये जा, इकडे तिकडे कुठेही फिरू नका. इथं अस्वल आहे, बिबटे आहे, अजून काही काही प्राणी आहेत. एवढं फक्त. आणि लहान लेकरांना गवतामध्ये इकडे तिकडे हिरवळीमध्ये ओके झालं. तेवढी आपण काळजी घ्या. रस्त्यावर जाणली तरी आपल्या काही ठीक है मैम कर लो कबूल कर लो. धोखे से मुझको पिया ने देख लिया, हाय रे धोखे से मना के मुझे दिल देगा वो, मना के मेरी जान लेगा वो, मना के मुझे दिल देगा वो, मना के मेरी जान लेगा वो. भैया 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 और भाभी को बधाई हो बधाई. काय राम जी जोड़ी क्या बनाई. डम डम डिगा डिगा मौसम भिगा भिगा. मैं तो गिरा मैं तो गिरा मैं तो गिरा. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. कधी म्हणा ना. मना मना आवाज काढ. आता असं काही जाहीर करायची गरज नाही, सगळ्यांना माहिती झालं उद्घाटन झालं. पण पद्धत आहे म्हणून सांगतो. 8, 9, 10 चिखलदरा इथं होणाऱ्या अक्षर मानव या साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. महाविद्यालय, विदर्भ आणि महाराष्ट्र यामध्ये गाजलेले आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष साली नवजीवन सोसायटी नावाची संस्था काढून सुरू केली. त्यांना असं सारखं वाटत असेल की विदर्भातली लोक काहीतरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये गेली पाहिजे.
मिलिटरीमध्ये गेली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या विचारांमध्ये त्यावेळेस ते वसंतराव नाईक यांनी फार मदत केली आणि अमरावती विभागात असलेले ते सिनियर सिटीजन्स आहेत, जसं मराठे आहेत, हिंदुस्थान प्रेसचे, हे सगळे एकत्र येऊन या शाळेचं संशोधनाचा विचार केला गेला आणि नवजीवन नावाची संस्था ही अस्तित्वात आली. या नवजीवन संस्थेचा प्रवास हा एक दीक्षिका सैनिक स्कूल याने सुरू झाला. स्वप्नाची आहुती दिली आहे 1 मे 1960 रोजी आणि आपलं महाराष्ट्र नाही झालं, आपलं विदर्भ राज्य झालं नाही म्हणून अनेक जे म्हणजे काय म्हणतात त्याला खूप त्याचं नुकसान झालं आहे. जसं आपल्या इथे 47,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांचं सिंचनाचं हे झालं नाही. त्याचप्रमाणे कुपोषण आलं, जसं चिखलदरा, ह्या चिखलदरामध्ये किती कुपोषण आहे, किती बाल मृत्यू आहे, काय दरडोई उत्पन्न तरी आहे का, या सर्व गोष्टी आहेत. हे जे साहित्य संमेलन आज हे विदर्भात होऊन राहिलंय आणि विदर्भाची गोष्ट का नाही हो असं माझ्या मनापासून वाटायला लागलं. म्हणून मी इथे व्यक्त होऊन राहिली. खरं म्हटलं तर माझ्या मनातलं दुःख मी आज तुम्हाला बोलू नाही की मला असं वाटतं की आता आज विदर्भामध्ये ते हे होऊन राहिलंय तर विदर्भाची गोष्ट झालीच पाहिजे म्हणून मी बोलू नाही तुमच्याशी, म्हणून तुमच्याशी संवाद साधू नाही. विदर्भ आपला वेगळा झाला ना तर ह्यांना अशी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जसं एमपीएससीची परीक्षा देतात तुम्ही त्याच्याऐवजी बीपीएससी परीक्षा होईल, विदर्भ पब्लिक सर्व्हिस कमिशन. आपल्याला 100च्या 100% ते तुमच्या पोरांना मिळणार आहेत नोकऱ्या. त्याचप्रमाणे वीज आपण तयार होतो तर आपल्या इथे तयार होते आणि तिथे 24 तास लक्षात टाकत असतो मुंबई पुण्याला. आणि आपल्या इथे लोड शेडिंग आहे, शेतकऱ्यांना रात्री पाणी वळवायला जावं लागतं. हे सगळं आपल्याला सगळं बंद होईल विदर्भ झाला तर. त्याचप्रमाणे विदर्भ वेगळा झाला तर तिथे गड किल्ले आहेत, जसं गावीगड किल्ला आज किती पडलेला आहे. तिकडचे किल्ले बघा किती चांगले सुशोभित आहेत, तिथे लावतात सुशोभित करतात. पण आमच्या इथल्या विदर्भाच्या किल्ले अजिबात चांगले नाही. असं काही नाही, इथे पण इतिहास आहे, इथे पण चांगला आहे पण तरी होत नाही. असे सगळे वीज स्वस्त होईल, इथे कंपन्या आहेत, वीज आपण तयार करतो है ना, लोड शेडिंग बंद होईल, वीज स्वस्त झाल्या की आपल्या इथे कंपन्या आहेत, सगळा फायदाच फायदा आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंना पण फायदा आहे, सगळ्यांनाच फायदा आहे. त्याचप्रमाणे इथलं कुपोषण कमी होईल, प्रदूषणावर आळा आपण घालू शकतो. आपला विदर्भ झाला तर आपण वीज विकू शकतो महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्राला. या सर्व गोष्टी आहेत, तर फायदाच फायदा आहे. आणि म्हणून तुम्ही पण विदर्भ व्हावा अशी तुम्ही इच्छा करा अशी माझी मनोमन तुम्हाला मी सांगते. त्याच्याने सगळ्यांचाच फायदा आहे म्हणून मी एवढं बोलते. मी म्हणून 2 वाक्य गाणं म्हणते फक्त. खरं म्हटलं तर ते लेके पहिला आम्ही ऐकलंच नाही. रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला. तुमचा मंटोचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तू पहिल्या ओळीत लिहिलं तू, खाली त्याच्या खाली तुझे डोळे, त्याच्या खाली तुझे ओठ, तुझ्या भुवया, तुझी मान, तुझे केस, तुझे कान, तुझे नितंब, तुझी छाती, तुझं पोट, तुझ्या पोटऱ्या, तुझे पाय, तुझी बोट, असं भरमसाठ यादी लिहिली फळ्यावर. आणि खाली इज इक्वल टू तू. ही कविता आहे मोठी. हा त्या मंटोचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तुम्हाला जे अपेक्षित आहे बरोबर नाही. मग तसं ते सोय नाही आहे म्हणे बरोबर. ते तिकडे पाणी नाही म्हणे, इकडे हात नाही पुरत म्हणे माझा म्हणे. आणि तिकडे लेडीज झोपल्या सर्व.
त्यांना म्हटलं तुमच्या रूम मध्ये एक रूम आहे म्हटलं तिथे थांबा म्हटलं रूम आहे ना. आस्तिकतेमध्ये करुणा आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि नास्तिकतेमध्ये काहीच नाही. गंमत अशी आहे, नास्तिक हे जास्ती करुण असतात, आस्तिक हे क्रूर असतात असं आमचं मत. एवढा आस्तिक मला दाखवतो तर त्याच्या आस्थेसाठी तो कोणाचाही बळी घेऊ. नास्तिकाची कुणावर श्रद्धा नसल्याने त्याच्या भावना किंवा आस्तिक लोकांच्या भावना कशानेही दुखवतात. आमच्या धर्माबद्दल का बोलला, आमच्या देवाबद्दल का बोलला, हे आस्तिकच करतात. आणि सर्वात जास्ती दंगली जगात रक्तपात आस्तिकांनी केला, नास्तिकांनी नाही. नास्तिक हे नेहमी स्वातंत्र्य सैनिक आहे, स्वतंत्रतेचे भोगते राहिले. स्वातंत्र्य असलं, माणसाचं स्वातंत्र्य मान्य करणारे ते नास्तिक. माणसाला स्वातंत्र्य नसलं पाहिजे ते आस्तिक. तू माझ्या धर्माचा आहे तर माझ्या धर्माचे नियम पाळावेच लागतील असं कठोर बंधन घालणारा तो आस्तिक. नास्तिक कधी बंधन घालत नाही. कारुण्य नास्तिकांकडे, आस्तिकांकडे नाही. आस्तिकांच्या क्रौर्याचे किती पुरावे देतात. तोळ्याचा अर्थ बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम फिर करो अंताक्षरी ले के प्रभु जी का नाम बसून म्हणा. ऑर्डर बघा. हा तर तू बस, तू आता कंट्रोल कर. पुढचं अक्षर कुठलं येतं. जी के मरना नाही असं दे. नाही नाही महादेव हा गजल चांगला प्रकार आहे पण गजल नाही का म्हणून ती गजल किंवा विडंबन त्याला आपण हजर म्हणतो. तुम्ही फुलं भेटत नाही तुमच्यापर्यंत मी फुलं पण जीव लावला पुन्हा फाळकू स्वामी मनाशी मला काल. ठीक आहे, झाले गेले विसरून राखो रूप तुम्ही चुलीत घालून. तिच्या घरी ती धोनो पाणी वाहत आहे, तिच्या घरी ती नाहत आहे. इथे मनाच्या खिडकीमधून खारेच्या पाहत आहे. घंटागाडी माहिती आला कत्रेवाला गाडी असते बघा. कामवाल्या ताईसोबत घरातली झाडू पूजा करणारी ताई होती, बाई होती. झाडू पोछा करणाऱ्या ताईसोबत सोफ्यावर बसून चहा प्यावा.
झाडू पोछा करणाऱ्या ताईसोबत सोप्यावर बसून चहा प्यावा, कामवाले दादासोबत डायनिंग टेबलवर दारू प्यावी. झाडू पोछा करणाऱ्या ताईसोबत सोप्यावर बसून चहा प्यावा, कामवाले दादासोबत डायनिंग टेबलवर दारू प्यावी. भंगारवाल्या भाऊसोबत वरांड्यात बसून चिवडा खावा. भंगारवाल्या भाऊसोबत वरांड्यात बसून चिवडा खावा. कचरा विकणाऱ्या माय करून थोडा तंबाखू म्हणून घ्यावा. भाऊसोबत वरांड्यात बसून चिवडा खावा. कचरा विकणाऱ्या माय करून थोडा तंबाखू म्हणून घ्यावा. थोडा चिल्ला द्यावा, थोडा आपण खावा. थोडा चिल्ला द्यावा, कारण त्या तंबाखूला जो मातीचा स्पर्श झालो तो गंध होतो. पत्रावाला मायकडून तंबाखू म्हणून घ्यावा, थोडा चिल्ला द्यावा, थोडा आपण खावा. स्टेटस वगैरे भिरकावून द्यावी कचरा पेटी. स्टेटस वगैरे भिरकावून द्यावी कचरा पेटी. घंटा गाडी येणारच होते काही वेळा, घंटा गाडी येणारच होते काही वेळा. आम्ही आमच्या वर्धेला विधवई साहित्य होतं आणि अखिल भारतीय साहित्य होतं. आम्ही आता आयोजक जरी विधवईमध्ये होतो, इकडच्याही साहित्य संमेलनात आम्ही होतो. तिथला गोंधळ आणि तिथला जो काही तामझाम आहे तो आपल्या इथं नाही आहे, तो अक्षरमानामध्ये नसते. अत्यंत साधं कमी खर्चामध्ये असणारं माणसांनी आयोजित केलेलं साहित्य संमेलन आपल्याला म्हणता येईल. आणि याच्यामध्ये वेगवेगळं साहित्य आहे. मी विज्ञानाचा माणूस, पण साहित्यामध्ये आवड निर्माण करण्यासाठी अक्षर मानवनी एक प्रोत्साहित केलं होतं. आणि ही या संघटनेचा जो काही विचार आहे माणसं जोडण्यासाठी आम्ही आमच्या जिल्ह्यात पण अशा प्रकारच्या गोष्टी आहे किंवा व्याख्यान आहे, व्याख्यानमाला पण आम्ही सुरू केलेली आहे. एक अक्षर मानवचं मोठं यश आपल्याला म्हणता येईल की आपण आपला जो विचार आहे, मानवतेचा जो विचार आहे, समतेचा विचार असेल का आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. जो कधीही नसतं न होणारा आणि हा नसतं न होणारा मानव कदाचित देहरूपानं मृत व्हावे, नष्ट होईल, मातीत मिसळून जाईल, पण विचार रूपानं मात्र तो अखंड कालावधीसाठी जिवंत राहतो. तर अशी त्या नावाची रचना. आणि हे जाणवतं याच्यासाठी की मी थोडासा एक मराठी व्याकरणाचा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. तसं तर पोलीस भरती UPSCला आम्हाला सर्व सब्जेक्ट थोडे सर्व शिकवावे लागतात. तसं फार असं मास्टर की त्यामध्ये नसते, नामचीही नसते शिकवणाऱ्यांची, क्वालिफिकेशनचा फार महत्वाचा मुद्दा नसतो. पण तरी या सब्जेक्टमध्ये मराठी हा व्याकरण शिकवताना पण ते साहित्याची थोडीफार आवड कदाचित झालेली असेल म्हणून मग त्याच एका सब्जेक्टला आता आम्ही काही दिवसापासून मी शिकवतोय. आणि तिथे एक गोष्ट अशी जाणवली की बाकी विषयांमध्ये ज्या वेळेला विद्यार्थी बसतात आणि हे विद्यार्थी सगळे मजबुरीनच बसलेले असतात, कारण त्यांना नोकरी मिळवायची असते, तयारी करायची असते. हा सब्जेक्ट काही मार्कांसाठी मराठी व्याकरणाचा 100पैकी 20 मार्कांसाठी राहतो. परंतु हा शिकवताना अतिशय आनंद मलाही होतो, अतिशय आनंद त्या विद्यार्थ्यांनाही होतो, कारण त्याला कुठेतरी साहित्याची जोड असते. आणि त्याच्यामध्ये की असंच हसत खेळत हा सगळा विषय चालतो. कधीतरी मी एक कदाचित तुमच्यापैकीच कुणाची ती 4 ओळी असतील त्या की तू तेथे मी येथे मधात व्हायला झाड, तू तेथे मी येथे मधात व्हायला झाड, येतो तुझ्या घराकडे, तुझा बाप करते मला हाड हाड, तुझा बाप करते मला हाड. ही ऐकली होती आणि मी नेहमीच ती बॅचला सांगतो. तर ते जे नाराज झालेले थकलेले चेहरे असतात ते अतिशय खुलून निघतात, हसायला लागतात, सहज एकमेकांना पुन्हा होतात, काहीतरी टच करतात. पाठीमागे नागपूरला वास्तव्यास आहे. याआधी सुद्धा मी साहित्य संमेलन आहे, विदर्भ साहित्य संमेलन आहे, त्याच्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे. यामध्ये एक रसिक म्हणून मी तिथे उपस्थित होतो किंवा त्या संमेलनाचा आस्वाद घेतला. आणि सरांच्याच
घटना आहे माहिती नाही तर हे एक कुटुंब आहे. अक्षर मानव या नावाचं हे कुटुंब आहे. अक्षर मानव म्हणजे न संपणारं मनुष्यत्व किंवा माणुसकी असं म्हणूया. एक शिक्षिका म्हणून आणि एक माणूस म्हणून मला हे विशेष आवडलं या अक्षर मानव कुटुंबाची भूमिका की इथे जात धर्म पंथ मानला जात नाही. कारण मी ज्या कुटुंबातून आलेली आहे, माझा जो काही कुटुंब आहे माझं, जात आणि धर्म नाव सांगितलं की लोक वेगळ्या दृष्टीने विचार करतात आणि मला इथं आल्यानंतर ते फार विशेष वाटलं की इथे फक्त नावाने आपण एकमेकांना ओळखतो. मला मागाशी आदित्यचंही कौतुक वाटलं की तुम्ही ती भूमिका त्याच्यामध्ये उतरवलेली आहे. एक शिक्षिका म्हणूनही मला ते फार कौतुकास्पद वाटलं की तिसरी चौथीतली मुलं स्वतःचं नाव, आईचं नाव आणि वडिलांचं नाव ही त्यांची ओळख आहे. आपण माणूस, मी राजन खान सरांचं आता तू मोठा हो हे पुस्तकही या निमित्ताने वाचलं आणि मला वाटतंय की मोठं होण्याची वेळ आलेली आहे, वेगळा विचार करण्याची वेळ आलेली आहे. माणूस म्हणून ज्यावेळी आपण समोरच्याकडून अपेक्षा करतो की त्याने मला समजून घेतलं पाहिजे, तर मला वाटतं सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे की मी माझ्यासोबत असणाऱ्या माणसांना समजून घेतेय का, किंवा माझ्याकडे कोणाला त्रास होणार नाही अशी माझी भूमिका, असं माझं वागणं असायला हवं, तेव्हा मी माणूस होणार आहे. एक शिक्षिका म्हणून, एक स्त्री म्हणून, एक बाई म्हणून आणि एक माणूस म्हणून मला वाटतं की समजून घेणं महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण म्हणतो की आयुष्यात मी सतत माझ्या बाबतीतच वाईट घडलंय किंवा तुम्हाला कोणतीही समस्या येऊ द्या, त्या समस्येत किंवा त्या अडचणीत तुम्हाला आधार देणारी ही अक्षर मानवची माणसं आहेत. जसं आपण आपल्याला अपेक्षित असतं की मला कोणीतरी आधार दिला पाहिजे, तसा आपणही या समाजाचं देणं लागतो. तर आपण आपल्याला जसं शक्य होईल तसं आपल्या कुटुंबात असेल किंवा आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या निमित्ताने ज्या ज्या माणसांशी आपला संपर्क येतो, आपल्या संपर्कातली माणसं असतील तर आपण हा विचार आपण त्यांच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवलं पाहिजे. आणि मला वाटतं की आपण प्रामाणिक राहिलो की हे सहज शक्य होईल. म्हणजे धर्म, जाती, प्रांत, भाषा या सगळ्या भेदाच्या पलीकडे आपण माणूस म्हणून जगूयात, ही अक्षर मानवची जी भूमिका आहे तसं मला वागायला आवडेल. आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांची ओळख झाली, वेगवेगळ्या प्रकारची माणसं अनुभवता आली, त्यांचे विचार अनुभवता आले आणि यापुढेही अक्षर मानवमध्ये मी सध्या फक्त मी स्वतः सहभागी आहे, पण माझ्या कुटुंबातील व्यक्ती असतील किंवा शिक्षिका म्हणून माझ्या सोबतचे जे विद्यार्थी, आता खरं तर ते लहान आहेत, इयत्ता 1ली ते 5वीचे ते विद्यार्थी आहेत, पण सुरुवात आहे आणि मला वाटते की हाच तो वयोगट आहे की जिथं माझ्या मनातलं जे अक्षर मानव आहे आणि गुरुजींच्या स्वप्नातलं जे अक्षर मानव आहे त्या मूल्यांची रुजवणूक मी करू शकते. तर मी निश्चितच या दृष्टीने प्रयत्न करेन. धन्यवाद. न्यूज रीडर म्हणून काम करते. अक्षर मानवची भूमिका पहिल्यांदा सांगायला आवडेल की जात, धर्म, प्रांत, भेद, भाषा रहित एक समाज. अक्षर मानव म्हणजे कुठलाही भेद मानत नाही, म्हणून मला हे भावलं. इथे तुझी जात कोणती, तुझा धर्म कोणता, तू कोणत्या प्रांताची आहेस, कुठल्या राज्यातली आहेस असं जज केलं जात नाही. इथे सगळ्यांची एकच ओळख आणि सगळ्यांचं एकमेकांशी एकच नातं असतं, ते म्हणजे अक्षर मानव. मी पुण्याहून आले, कोणी अमरावतीहून आले, कोणी मुंबईहून आले, कोणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहोत आपण.
इथे एकोप्याने राहतोय, एकमेकांबरोबर जेवतोय, खातोय, पितोय, एकमेकांच्या अडीअडचणी ऐकून घेतोय, प्रत्येकाचे विचार आपण शांतपणे ऐकून घेतोय, कविता ऐकून घेतोय आणि एकमेकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पण देतोय. जर हे अक्षर मानवचं छप्पर नसतं तर कदाचित आपण एकत्र आलो पण नसतो, आपली ओळखही झाली नसती. पण केवळ हे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध अक्षर मानवमुळे जोडले गेलेत असं मला वाटतं. आणि कोणालाही कुठलीही अडचण आली म्हणजे जाताना सुखरूप पोहोचलास की पोहोचल्यावर मेसेज कर बर का, फोन कर बर का, हे आपण घरच्यांना नातेवाईकांना सांगतो. पण इथे काल परवापर्यंत जे ओळखीचे सुद्धा नव्हते त्यांना सुद्धा आपण सांगतो पोहोचल्यावर मेसेज कर बर का, काही अडचण आली तर सांग बर का. हे असं जे नातं तयार होतं हे केवळ अक्षर मानवमुळे मिळतं. आणि अशी माणसं मी अक्षर मानवमुळे जोडली गेलेली पाहिली आहेत. एकमेकांशी आपण कनेक्टेड राहतो. पुढच्या शिबिरांना आपण येतो, कधी कधी आपल्याला आठवत नाही आले ह्यांचं नाव काय, आपण मागे भेटलो होतो, पण नाव माहीत नसताना किंवा लक्षात नसतानाही तास गप्पा होतात. आणि मग एका पॉइंटला येतो की अरे नाव कसं काय विचारायचं, आपण भेटलो होतो, इतक्या गप्पा मारल्या. पण तरी सुद्धा दिलखुलासपणे सगळं शेअर केलं जातं. एकमेकांबरोबर रूम शेअर केली जाते, साबणापासून जेवणाच्या ताटापर्यंत लिंबू सुद्धा शेअर केलं जातं. म्हटली तर खूप छोटीशी गोष्ट आहे, निग्लिजिबल आहे, पण परके लोक एकमेकांच्या इतके कनेक्टेड राहत नाही. अगदी पुण्यात सुद्धा पाहिलं तर एकमेकांच्या शेजारी बसलेला असतो तासन तास, पण म्हणजे अगदी डॉक्टरांच्या इथे वेटिंग रूम मध्ये थांबलो, कुठेही थांबलो, आपण ओळख करून घेणं तर दूरची गोष्ट, हॅलो सुद्धा करत नाही कोणा, किंवा स्माइल पण द्यायला महाग असतो. तेच परके लोक कुठल्या म्हणजे एक चंद्रपूरहून येतो, एक पश्चिम महाराष्ट्रातून येतो, एक विदर्भातून येतो, कुठूनही येतो आणि इथे कनेक्टेड राहतो, एकोप्याने राहतो. मला वाटतं हा असा समाज घडला पाहिजे आणि हाच समाज अपेक्षित आहे की जिथे कुठलाच भेदभाव नाहीये आणि काही किलबिश नाही, काहीच नाही, एकमेकांबद्दल अनास्था नाही, एकमेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि अक्षर मानव सारखी संघटना हे कुटुंब तयार करते आणि दिवसेंदिवस हे कुटुंब वृद्धिंगत होत जाते आणि असंच वृद्धिंगत होत राहावं हीच माझ्या अपेक्षा आहेत आणि शुभेच्छा आहेत. मंडपी स्वागतचा पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझं कुटुंबच, गुरुजी, आम्ही राजन खान सर कधीच म्हणलेलं नाहीये मी, पण गुरुजीच म्हणत आले. म्हणजे गेल्या 15-20 वर्षांपासून अक्षर मानव संघटनेशी मी जोडलेली आहे. म्हणजे कधी खूप ऍक्टिव्ह, कधी खूप पॅसिव्ह, कधी खूप काहीच नाही, अशा पद्धतीने जोडली गेली आहे, पण एक कुटुंब म्हणून जोडली गेली आहे, याचा खूप आनंद आहे मला. तर आझाद सर, अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष, श्रीकांत आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, आणि अशोक थोरात सर अर्थातच आपले कुटुंबातले सदस्य. म्हणजे मी कुणाला पदाने म्हणण्यापेक्षा हे कुटुंबातले सदस्य आहे, आपण एक कुटुंबाचा भाग आहोत, ह्याच अर्थानं मी अक्षर मानवकडे बघत आली आहे. आणि जेव्हा जेव्हा संमेलनांना गेले आहे, जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम घेतले आहेत, पुण्यात असताना आम्ही बरेच कार्यक्रम करायचो, एकत्र भेटायचो, दर आठवड्याला भेटणं किंवा गप्पा करणं, ह्या सगळ्या गोष्टींमधनं माझं कुटुंब हे आहे. सतीश काका आहेत, अभिमंगल आहे, जावेदा आहे. तर ह्या सगळ्यांशी जी मैत्री झाली आहे किंवा ज्या सगळ्यांशी जे नातं जुळून आलेलं आहे, तर ते अक्षर मानवमुळे आलेलं आहे. अक्षर मानवने मला काय दिलं, तर अक्षर मानवने मला दिशा दिली जगण्याची, की जी दिशा मला कधी मिळाली नसती किंवा मी एका चौकटीत जगले असते, त्या चौकटीतनं बाहेर पडण्यासाठी अक्षर मानवने मला मदत केली. म्हणजे गुरुजी हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत आणि अक्षर मानव हे स्वतंत्र आहे असं मी कधीच समजलेलं नाहीये. कारण अक्षर मानव हे गुरुजींचं अपत्य आहे, तिसरं, असं मला वाटतं. आणि ह्या अपत्याला म्हणजे मला माहिती नाही की आता ते म्हणाले की आता संघटना बंद करायची, की समाजाला ह्याची गरज नाहीये किंवा ह्या पद्धतीने ते म्हणाले, तरीही अक्षर मानव हे जिवंत राहते आणि ते झऱ्यासारखं पाझरतंय हळूहळू. म्हणजे त्याचा प्रवास हा त्यांनी बरीच वर्ष झाली, म्हणजे ओतूरला सुरू केला. म्हणजे मी जेवढं ऐकलंय गुरुजींना 81 साली, तर तो जो उत्साह तेव्हा मी नव्हते, जन्माला आले नव्हते अर्थातच, पण मी त्यांना आता गेल्या 15-20 वर्षांपासून बघत आले. तो जो उत्साह आहे, ती जी तळमळ आहे, ती जी पोटतिडकी आहे,
माणसाने माणूस म्हणून जगावं आणि माणसाने धर्म, जाती, पंथ, कुठलाही भ्रष्टाचार किंवा कुठलीही अनैतिकता, म्हणजे अनैतिकता हा वेगळ्या अर्थानं म्हणेन मी, पण तरी पण एक नैतिक आयुष्य जगावं ही जी काही मानवी जगण्यातली जी मूल्य आहेत ती त्यांनी, अर्थात ते साहित्यिक तर आहेतच, पण साहित्याबरोबर साहित्यिक मूल्य जोपासण्यासाठी जे प्लॅटफॉर्म मिळतं तर तो अक्षर मानव ही चळवळ उभी करणं आणि त्याच्या मागची जी तळमळ आहे, म्हणजे माणसांनी एकत्र यावं, एकत्र भेटावं, बोलावं, मग त्या अक्षरमानव गप्पा असू दे, अक्षरमानव अड्डा असू दे, अक्षरमानव कट्टा असू दे, काहीही असू दे. म्हणजे मला आठवतं आम्ही एवढे छोटे छोटे कार्यक्रम घ्यायचो. सतीश काकांच्या घरी दर रविवारी भेटायचो. दर रविवारी भेटून काय करायचो, चहा प्यायचो, खायचो प्यायचो, काकू वडे करायच्या, आम्ही खायचो, गप्पा मारायचो. ठाण्यातच गप्पा आणि जिला आणि गाडी आम्ही आपल्या सगळ्या प्रवासावर फक्त जिबळ्यासाठी कुठल्या कुठल्या आठवणी काढून खाण्याबद्दल बोलेल दोघेही. पण मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लैंगिकता असते हे गुरुजी नेहमी म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये खाणं असतं नेहमी म्हणते. म्हणजे काय म्हणतात ती मूलभूत आपली गरज आहे, त्याच्यामुळे कुठेतरी खाणं येतच आणि भूक लागली असल्यावर तर ते अधिक येतं. तर मला असं वाटतं की अक्षर मानव ही संघटना जरी खूप मोठ्या पातळीवर उभी, म्हणजे त्याचं जी बांधणी आहे ती तुम्हाला आता स्कॅटर्ड वाटली असली किंवा काय, तर ती बांधणी व्हावी ह्याचा पुढचा टप्पा म्हणजे त्यांची जी तळमळ आहे, तर त्या तळमळीसाठी आपल्याला काही करता येईल का ही धडपड म्हणजे हे डोक्यात सतत चालू असतं. म्हणजे मी स्वतः अक्षरमानवमध्ये आता पूर्ण वेळ ऍक्टिव्ह नाहीये, म्हणजे व्यवधानं आहेत जगण्याची किंवा काही आपल्या स्वतःच्या काही वैयक्तिक हे असतात, कमिटमेंट्स असतात, तर त्या ह्याच्यात तरीही अक्षरमानव हे कुठेतरी असतं. म्हणजे ते बीज रूपात का होईना ते असतं. आणि त्यांनी जेव्हा मला फोन केला की आपण असा म्हणजे 2 ऑक्टोबरला डेब्यू केला, म्हणजे ती आमच्या कुटुंबाची खूपच दुःखद घटनेपेक्षा ते एक कुटुंबाला खड्डा आणणारी ती गोष्ट आहे. तर तो खड्डा भरून येण्यासाठी काय करता येईल आपल्याला, म्हणजे डेब्यू मला नेहमी आठवतो. म्हणजे आम्ही खूप प्रवास केला एकत्र, खूप गप्पा मारल्यात, निरर्थक गप्पा मारल्यात, म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्यांनी माझ्याशी शेअर केल्या, किंवा झिला असू दे, डेबू असू दे, मग म्हणजे डेबूला विनाकारण फोन करणं असू दे किंवा झिलाला विनाकारण फोन करणं असू दे, तर ह्या गोष्टी मला आठवत राहतात. आणि डेबूची जी निर्मळता आहे, म्हणजे जो निर्मळपणा आहे ना माणसामधला, तो दुर्मिळ असतो, तो डेबूमध्ये होता. आणि तो निर्मळपणा माझ्यात पण आहे, थोडा का होईना, कारण की मी ह्या माणसांबरोबर राहिलीय, मी अक्षर मानव बरोबर जोडली गेली, गुरुजींशी जोडली गेली. म्हणजे मी, माझा नवरा अभिजित, कविता, अमित, आम्ही सगळेजण आहोत, त्या कुटुंबाचा भाग आहोत. आणि त्याच्यासाठी म्हणजे ती जी जगण्याची दिशा आहे ना, त्या दिशेसाठी मला हा पुरस्कार मिळतोय, तर मी खूप म्हणजे ऋणी आहे, कृतज्ञ आहे. आणि माझ्या परीनं मला आणखी काय जास्तीत जास्त चांगलं करता येईल, मला लिहिता येईल, वाचता येईल. आणि मी आता सकाळमध्ये काम करते, आणि सकाळमध्ये काम करत असताना म्हणजे माझं वकिलीचं शिक्षण झालेलं आहे. तसं मी वकिली केली, पण मला गुरुजी म्हणाले होते तू वकील होऊ शकत नाहीस, आणि ते खरं झालं. मी वकील नाही झाले, मी प्रॅक्टिस केली, कोर्टात रमले नाही, पण मी आता पुस्तकांमध्ये रमते. आणि पुस्तकांमध्ये रमणं हे मला अक्षरमानवमुळे मिळालेली ही देणगी आहे असं मला वाटतं. म्हणजे माझं ते लिखाण आहे, किंवा माझी विचार करायची जी पद्धत आहे, किंवा मी ज्या पद्धतीने समाजाकडे व्यापक दृष्टिकोनातनं पाहू शकते एखाद्या माणसाकडे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांच्याकडे बघताना अक्षरमानवने मला जो विचार दिला, माझ्या आयुष्याचं जे काही, माझ्या आयुष्याची जी अभिरुची आहे, जी जाणीव आहे, किंवा मला जे काही एक फॅटल आणि विटल म्हणतो ना आपण, जे सेन्सेशन असतं, जी संवेदनशीलता आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणतो की ही माझी कुटुंबातली माणसं. इच्छाही बोलण्यात तुम्हाला जाणवलं असेल की आम्ही कुटुंबीय म्हणून जमतो, आणि ही कुटुंबातली माणसं समोर पाहिल्यानंतर जो आनंद होतो, जी मरगळ, कालपासून प्रवासातून आलोय आम्ही, आणि ही माणसं इथं पाहिल्यावर जो आनंद होतो, कार्यक्रम कोणताही असतो अक्षरमानवचा, तो आनंद मला आता होतो तुमच्याकडे पाहून.
आणि साहित्य संमेलन, मला असं वाटतं जोपर्यंत सर म्हणाले की बोलणं आणि ऐकणं म्हणजे साहित्य आहे, की पृथ्वी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत साहित्य राहील आणि साहित्यात रमणारा माणूस मला वाटत नाही कधी संपतो. म्हणून हे साहित्य तुमचं माझं असं जिवंत राहावं असं वाटतं. मगाशी खाली असताना मगाशीच ते म्हणाले की याचं नुकतंच लग्न झालंय. कोणीतरी म्हणालं की विदर्भाचं जावई झाल्यावर तुम्हाला आता वावरताना कसं वाटतंय. मी बसून तिकडं फील करत होतो पण अजून तरी काही वाटत नाही. मुळात विदर्भाचं जावई होणं म्हणजे नेमकं काय असतं हे कळालं नाही. पण अक्षर मानव जसं ही म्हणाली की मला साहित्याबद्दल जसं वाटतं तसं अक्षर मानवबद्दलही वाटतं की जोवर ही पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत मला असं वाटत नाही अक्षर मानव समजू शकेल. त्यांचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे. त्यामुळं तो म्हणतील तो माझ्यासाठी आतापर्यंतचा अखेरचा शब्द आहे. ते म्हणाले घेरायला वगैरे आहे पण त्यांना मी कधीच घेरू शकत नाही असं मला तरी वाटतं. शेवटी अक्षर मानव जिवंत राहील मला असं वाटतंय आणि शेवटी अमृताचा प्रवास मी आतापर्यंत पाहत आलोय. गेली 10-12 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. मला लख आठवते की आम्ही एका अक्षर मानवच्याच कार्यशाळेत विनोदी कार्यशाळेला पहिल्यांदा भेटलेलो. जिकडं आमची भेट झाली होती मागे आम्ही दोघं बसलेलो. 10 किंवा 12 वर्ष झाली असं होईल तेव्हा मी कॉलेजला होतो. आणि तेव्हापासून तिचा लिहिण्याचा प्रवास फेसबुक असेल किंवा इतर माध्यमातून आम्ही पाहत आहोत. एक कुटुंबीय म्हणून तिला पुरस्कार मिळतोय हा मला आनंद आहेच पण एक सतत लिहत असणारी लेखिका म्हणून तिला मिळतोय याचा मला अधिक आनंद आज वाटतो. या कुटुंबानं अनेक माणसांना जोडलंय की हिच्या बोलण्यात बऱ्याचशा वेळेस आलं की डेबू म्हणजे आता मी डेबू बद्दल खूप वेळ बोललो तर कदाचित भावनिकही होईल त्यामुळे कदाचित टाळायला मला आवडेल. आम्ही माणसं आहोत. मग अशी यांच्याही बोलण्यात डोळ्यात पाणी तुम्ही पाहिलं असेल लाईट बोलताना डोळ्यात अशी होती. मला राजन सरांचं एक वाक्य आठवतंय जोपर्यंत तुमचे अश्रुपिंड जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून जगत आहात असं वाटतं. मला खरं डेबू बद्दल आठवणी जशा हिने सांगितल्या मला कदाचित सांगता नाही येणार पण इतकं मात्र नक्की सांगतो की आज डेबूचा वाढदिवस आहे. या विदर्भात ज्या डेबू महाराजांमुळे गाडगे महाराजांमुळे त्याचं नाव ठेवलं तिथं या माझ्या बहिणीला पुरस्कार मिळतोय याचा मला आनंद खूप होतोय आणि या क्षणांचा साक्षीदार किंवा भाग मला होता आला. हे सुख मला आयुष्यभर मिरवता येईल याचा एक वेगळाच आनंद आज होतो. मला आता कदाचित जास्त बोलता येणार इथं या अक्षरमानव विदर्भा टीमने जी काही सोय केली आपल्याला 2 दिवस जेवायला घालत आहेत आपल्याला आणि ज्या पद्धतीनं इथं आपल्याला वावरायला मिळते त्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि मला इतकंच सांगावं असं वाटतं की अक्षरमानवचा हा जरी अनोखा कार्यक्रम असला इथं माणसं खूप दिसत नसली तरी कोणत्याही चौकटीत न सामावणारे आपली कार्यक्रम पत्रिका असते. आणि मला इथं सांगायला आवडेल की या 2 दिवसांनी जेव्हा आपण जात असतो आपल्या घरी तेव्हा नक्कीच माणूस म्हणून काहीतरी घेऊन जात असतो. तेवढंच आपण कुठेही असू कसंही असू माणूस म्हणून जगू आणि माणूस म्हणून प्रत्येक गोष्टीतून काही ना काही घेण्याचा प्रयत्न करू इतकं सांगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.